जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वंदुतया ते फेसबुक पेजवर येऊन श्रवण करणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक वंदन करते। नुकताच गुरुपौर्णिमा उत्सव झालेला आहे। गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवापासून आम्ही भगवद्गीतेच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। कोथरूड येथे आदरणीय सौ आशाताई नवांगुळ यांच्या घरी शर्वाणी कॉम्प्लेक्स येथे आमचा हा सभ्यसाची अभ्यास गटाच्या वतीने अभ्यास वर्ग चालतो। त्यामध्ये सुरुवातीला आम्ही पंचदशी या ग्रंथाचा अभ्यास केला, त्यानंतर विवेक सिंधू या ग्रंथाचा अभ्यास केला आणि गेल्या गुरुपौर्णिमेपासून भगवद्गीता या विषयाचा अभ्यास आता या ग्रंथावर सुरू केलेला आहे। मधुसूदन सरस्वती यांनी भगवद्गीतेच्या 18 अध्यायाची जी वाटणी केलेली आहे त्यामध्ये पहिले 6 अध्याय जे आहेत ते त्वमपदाचे आहेत, दुसरे 6 अध्याय जे आहेत ते तत्पदाचे आहेत आणि तिसरे 6 अध्याय जे आहेत ते असे या पदाचे आहेत। या पद्धतीची मांडणी केलेली आहे। आपले 1 ते 6 हे अध्याय अभ्यासून झालेले आहेत, म्हणजे त्वमपदाचा अभ्यास आपला या ठिकाणी झालेला आहे आणि आता तत्पदाच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग। भगवंत अर्जुनाला म्हणतात की परोक्ष ज्ञानाच्या द्वारा तुला आत्मज्ञान म्हणजे काय हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे, पण पूर्ण आत्मरूप होण्यासाठी म्हणून भगवंताचं समग्र स्वरूप जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणून ह्या ठिकाणी आता तुला ज्ञान विज्ञान योग सांगतो। कशासाठी तर श्री गुरु रूपात त्या ठिकाणी श्रीकृष्ण आहेत आणि अर्जुन जो आहे तो शिष्य भावाने त्यांना शरण गेलेला आहे आणि आपल्या शिष्याच्या मनामध्ये यत्किंचितही संशय भगवत तत्वाविषयी ब्रह्म तत्वाविषयी राहू नये याची काळजी जी आहे ते श्री गुरु रूप श्रीकृष्ण या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसून येत आहे। असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुझ्या चित्तामध्ये यत्किंचित सुद्धा संशय राहू नये आणि म्हणून मी तुला ज्ञान विज्ञान या दोन्हीही गोष्टी या ठिकाणी समजून सांगतो। आता या ठिकाणी ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय 3 शब्द आपल्या समोर आहे। एक अज्ञान, दुसरा विज्ञान आणि तिसरा ज्ञान। तर या ठिकाणी अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाविषयी यत्किंचित सुद्धा जाण नसणे, याला अज्ञान असं म्हणतात।
त्यानंतर एक परोक्ष ज्ञान आहे, म्हणजे शब्दाच्या द्वारे ब्रह्म म्हणजे काय हे संपूर्ण जाणून घेणे, याला परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि विज्ञान म्हणजे ऐकलेलं जे ज्ञान आहे ते स्थिर स्वरूपामध्ये अंतःकरणात बिंबणे. विज्ञान शब्दाचे दोन अर्थ आपल्या समोर आहेत या ठिकाणी. समर्थ रामदास स्वामी स्थिर ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात, तर ज्ञानेश्वर माऊली येरू प्रपंच ते विज्ञान ह्या पद्धतीने विज्ञान शब्दाचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करतात. आपल्या समोर आहे या ठिकाणी की हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान शब्दज्ञानाने जरी झालेलं असलं तरी अपरोक्ष ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या ठिकाणी नेमकं काय होतं हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसी जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पाऊली निघे तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या. की ज्या वेळेला अपरोक्ष ज्ञान साधकाला होतं त्यावेळेला तिथं नेमकं काय घडतं तर त्या ठिकाणी तर्कही चालत नाही. त्यानंतर मी ब्रह्म आहे अशी शुद्ध जाणीव सुद्धा ज्या ठिकाणी पूर्णपणे लीन झालेली असते त्या ठिकाणी ती जणू काही हरवलेली असते. ह्या पद्धतीने की तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलंय की त्यावेळेला नेमकं काय घडतं तर मन वाचा तीत तुझे हे स्वरूप. हे ब्रह्म नावाचं जे स्वरूप आहे भगवंताचं ते स्वरूप कसं आहे तर त्या ठिकाणी मन आणि बुद्धी या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या तिथून माघारी परततात असं ते त्याचं स्वरूप आहे. म्हणजे मनाच्या साह्याने किंवा बुद्धीच्या साह्याने आम्ही त्या तत्वाला जाणू शकत नाही. समर्थ रामदास स्वामी सुद्धा त्या स्वरूपाचं वर्णन करत असताना म्हणतात की जेथे विवेकाची बोबडी वळे, की ज्या ठिकाणी विवेक जे आहे त्याची बोबडी वळते तर तर्क पांगुळतो, म्हणजे तर्काचं सुद्धा त्या ठिकाणी काही चालत नाही. या पद्धतीचं जे स्वरूप ज्ञान आहे ते भगवंताचं मूळचं जे स्वरूप आहे ते आणि जीवाचं जे स्वरूप आहे ते एकच आहे. ते दोघं अभिन्न आहेत. जीवो ब्रह्मैव नापराहा ह्या पद्धतीने तो सिद्धांत आपल्या समोर मांडलेला आहे. आता परंतु हे जे स्वरूप ज्ञान करून घ्यायचं आहे त्याच्या आड काय येतं तर त्याच्या आड अज्ञान येतं. हे अज्ञान कसं आहे तर देह सत्य वाटतो, जग सत्य वाटतं आणि जगत सत्यत्व आणि देह तादात्म्य या ज्या दोन भ्रांती आहेत त्या स्वरूप ज्ञानाच्या आड येतात. स्वरूप ज्ञान कसं आहे तर फक्त ज्या ठिकाणी पूर्णपणे अंतःकरण वृत्ती लीन झालेली आहे पण झोपलेली नाही, शुद्ध जाणीव त्या ठिकाणी आहे पण चिदाभास त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणत नाहीये, झोपलेला नाहीये जीव. या पद्धतीचं ते ज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अर्जुना तया नाव ज्ञान असं ते ज्ञान नावाचं तत्व आहे की त्या ठिकाणी विवेक सुद्धा पूर्णपणे बोबडी वळलेला आहे, मन वाचा सुद्धा जेथून पूर्णपणे परतलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही म्हणून तुम्हाला आम्हाला या दृश्य जगताच्या रूपाने दिसतं, भासतं, जाणवतं, कळतं त्याला येर प्रपंचो हे विज्ञान. हे सगळं जे ज्ञान आहे ते प्रपंचाचं ज्ञान त्याला या ठिकाणी विज्ञान म्हटलेलं आहे. आणि ह्या विज्ञानाला म्हणजे प्रापंचिक ज्ञानाला तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी त्या प्रपंचाला सत्य समजणं, जगताला सत्यत्व देणं, देह मी आहे अशी भावना दृढ करणं याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. मग आता स्वरूप ज्ञान जर मला करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी भगवंत तर म्हणत आहेत की मी तुला ज्ञानासह विज्ञान सांगतो, म्हणजे स्वरूप ज्ञान कसं होईल तेही सांगतो पण त्याच्या जोडीला विज्ञान पण सांगतो, म्हणजे प्रापंचिक ज्ञान जे आहे तेही तुझ्या समोर मांडतो. मग जर आम्हाला स्वरूप ज्ञानातच प्रवेश करायचा आहे, तेच होऊन राहायचं आहे तर या विज्ञानाचं म्हणजे प्रपंचाचं ज्ञान कशासाठी करून घ्यायचं आहे तर प्रपंचाला सत्यत्व देणं हेच जर अज्ञान आहे आणि हे अज्ञान जोपर्यंत आमच्या चित्तातून जात नाही तोपर्यंत स्वरूपाची ओळख सुद्धा होत नाही आणि म्हणून प्रपंचाचं ज्ञान सुद्धा करून घ्यायचं आहे. आता हे प्रपंचाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे
कुठल्या देशात काय चाललेलं आहे, कोरोनामुळे कुठल्या देशात किती गतप्राण झालेले आहेत, ह्या पद्धतीचं ज्ञान करून घेणं म्हणजे प्रपंच ज्ञान आहे का? ही झाली प्रपंचाविषयीची देशोदेशातली माहिती झाली, याला माहिती असं म्हणतात. मग प्रपंचाचं ज्ञान म्हणजे काय, तर प्रपंच स्वरूपाने कसं आहे हे समजून घेणं, याला या ठिकाणी विज्ञान असं म्हटलेलं आहे. की त्याचं ज्ञान आम्हाला करून घ्यायचं की स्वरूपाने हा प्रपंच कसा आहे, सत्य आहे का? तर प्रपंच हा सत्य नाही, तो अनित्य आहे, असत आहे. या पद्धतीची शास्त्रशुद्ध मांडणी तुमच्या आमच्या समोर करून ठेवलेली आहे. मग हा प्रपंच अशाश्वत आहे, अनित्य आहे, असार आहे आणि दुःखमय आहे. तर मग या प्रपंचाचं ज्ञान करून घेऊन आम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे, तर जोपर्यंत या प्रपंचाविषयीची सत्यत्व बुद्धी आमच्या चित्तातून जात नाही तोपर्यंत आमचं मन जे आहे ते सुखासाठी या प्रपंचामध्येच काय होत राहतं, तर रममाण होत राहतं. ते या प्रपंचामध्ये कुठंतरी आसक्तीने अडकून पडलेलं असतं आणि प्रपंचातली आसक्तीच आम्हाला ईश्वराची भक्ती करू देत नाही किंवा स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. आणि म्हणून या प्रपंचाचं स्वरूप कळणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग हा प्रपंच स्वरूपाने कसा आहे, तर प्रवाह रूपाने तो नित्य आहे, पण स्वरूपाने मात्र तो अनित्य आहे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता प्रवाह रूपाने नित्य आणि स्वरूपाने अनित्य म्हणजे नेमकं काय आहे, तर आपण एखाद्या नदीच्या काठावर जाऊन उभं राहिलेले आहोत. त्या ठिकाणी आपल्याला सतत पाण्याचा प्रवाह वाहताना दिसतो. समोर सतत पाणी दिसत असतं, पण दिसणारं पाणी पुढे सरकलेलं असतं आणि मागून येणारं पाणी त्या ठिकाणी सतत आपल्याला दिसत असतं. याला प्रवाह रूपाने नित्य असं म्हणतात. तर हा प्रपंच जो आहे तो ह्या पद्धतीचा प्रवाह रूपाने नित्य आहे. पणजोबा गेले त्यानंतर आजोबा आहेत, आजोबा गेले त्यानंतर वडील आहेत, वडील गेले त्यानंतर मुलगा आहे, मुलगा गेला त्यानंतर नातू आहे. या पद्धतीने ते कुळ जे आहे ते सतत त्या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे, परंतु आधीचा गेला तो कायमस्वरूपी टिकलेला नाही. हे लक्षात घेऊन या प्रपंचाला अनित्यत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत त्याची अनित्यता, जोपर्यंत त्याची असारता लक्षात येत नाही तोपर्यंत आमची अंतःकरण वृत्ती जी आहे ती तिथून बाजूला काढणं अत्यंत कठीण होते. आणि जोपर्यंत प्रपंचामध्ये मन आसक्त होऊन पडले तोपर्यंत आम्हाला स्वरूपाचं ज्ञान होणे कदापिही शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की तुला संपूर्ण काय सांगतो आहे, तर ज्ञान विज्ञान या दोन्हीही गोष्टीची तुला या ठिकाणी ओळख करून देतो की जेणेकरून प्रपंचापासून तू निवृत्त व्हावं आणि ज्ञान घन असणाऱ्या परमात्म्यामध्ये तुझं अंतःकरण जे आहे ते पूर्णपणे विलीन करण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी यावं. यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुला ज्ञानासह विज्ञान सांगतो. त्यानंतर भगवंत इथं म्हणतात की प्रत्येक जीव जो आहे तो सुखाचा शोध घेण्यासाठी सतत प्रयत्न करतो. व्रत, वैकल्ये, उपास, तापास, तीर्थयात्रा, पारायणे इत्यादी पद्धतीने सतत तो सुखी होण्यासाठी धडपड करत असतो. मला येऊन मिळण्यासाठी सुद्धा धडपड करत असतो. परंतु मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. की हजारो लोक या ठिकाणी सुखी होण्याचा प्रयत्न करतात, पण सुखरूप तत्वाला मात्र एखादाच पूर्णपणे जाणतो आणि स्वतःच्या देहासह ब्रह्मरूप होऊन राहतो. या पद्धतीची या ठिकाणी मांडणी. की आता या ठिकाणी तत्पदाचं वर्णन भगवंत करत आहेत हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. आता या तत्पदामध्ये त्याचं वर्णन करत असताना भगवंत कधी मी असं म्हणतात तेव्हा त्या ठिकाणी ते श्री गुरु रूपाने मी असं स्वतःला संबोधन करतात. काही ठिकाणी ईश्वर या नामाने स्वतःला संबोधित करतात, तर काही ठिकाणी ब्रह्म या संकल्पनेसह स्वतःला संबोधित करतात. कुठल्या श्लोकात ते कुठल्या पदाचं वर्णन करत आहे ते मात्र आम्हाला अभ्यास करता करता या ठिकाणी कळायला हवं. आता तत्पदाचं वर्णन किंवा तत्पद आम्हाला कशासाठी समजून घ्यायचं आहे, तो उघड आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो की ज्या घरात आम्हाला आमची मुलगी द्यायची आहे
म्हणजे तिचं लग्न ठरवण्याच्या वेळेला ज्या कुळामध्ये तिला द्यायचं आहे, ज्या घरामध्ये तिला द्यायचं आहे, त्याची संपूर्ण आपण काय करतो तर माहिती काढतो की घराणं कसं आहे, घरात कोण कोण आहे, मुलाला नोकरी कशी आहे, तो पूर्णपणे त्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी कन्फर्म झालेला आहे की नाही, या पद्धतीने सर्व तऱ्हेची माहिती काढतो आणि मग आपल्या मुलीला तिथं लग्न करून देण्यासाठी तयार होतो. मग आता ज्याला आपल्या सर्व चित्तवृत्ती समर्पित करायच्या आहे असा जो भगवंत आहे, त्या भगवंताचं सुद्धा समग्र ज्ञान आपल्या ठिकाणी असायला हवं की नको, तर असायला हवं. कारण स्वतःच्या सर्व अंतःकरणाच्या वृत्ती, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती, या चारही वृत्ती जर आपल्याला त्या भगवंताच्या ठिकाणी समर्पित करायच्या आहेत, तर त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे हे सुद्धा जाणून घेणं तुमचं आमचं काय आहे, तर या ठिकाणी कर्तव्य आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जग जे झालेलं आहे असं आपण म्हणतो, ते जग कोणापासून झालेलं आहे तर ईश्वरापासून झालेलं आहे असं आपल्याला अध्यारोपाच्या भाषेमध्ये सांगण्यात येतं. मग हे ईश्वर नावाचं तत्व काय आहे, ब्रह्म म्हणजे काय आहे, जीव म्हणजे काय आहे, जगाचा, जीवाचा, ह्या ब्रह्माचा, मायेचा संबंध काय आहे, या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला नेमकी साधना काय करायची आहे ते लक्षात येणार नाही. आणि म्हणून हे सर्व जाणून घेणे याला साधना असं म्हणतात. आता ही साधना जर करायची असेल तर भगवंत नावाचं तत्व, ईश्वर नावाचं तत्व कसं आहे त्याचे दोन आपल्या समोर वर्णन केलेले आहेत. एकाला स्वरूप लक्षण असं म्हणतात आणि एकाला तटस्थ लक्षण असं म्हणतात. सच्चित आनंद घन जो परमात्मा, ते या भगवंताचं म्हणजे परब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे. आणि उत्पत्ती स्थिती लयवान असणारा जो आहे ते त्याचं तटस्थ लक्षण आहे. जन्माद्यस्य यतः असं ब्रह्मसूत्र आपल्या समोर आहे की ज्याच्या सत्तेवर या संपूर्ण जगताची उत्पत्ती होते, स्थिती होते, राहते आणि लय होते, असं जे त्याचं लक्षण आहे त्याला त्याचं तटस्थ लक्षण असं म्हटलेलं आहे. आता या जगामध्ये जीव जो आहे तो पूर्णपणे स्वतःचं आयुष्य व्यतीत करत असतो. तर या जीवाचं स्वरूप काय आहे, जगाचं स्वरूप काय आहे, जग चालवणारा कोण आहे, त्याचा निर्माता कोण आहे, त्याचा माझा काय संबंध आहे, या सर्व गोष्टीचं ज्ञान करून घेतल्याशिवाय योग्य साधना जी करायची आहे ती तुमच्या आमच्याकडनं होणार नाही. मग आता ब्रह्मरूप श्रीकृष्ण जे आहेत म्हणजे सच्चित आनंद घन असणारं जे ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्मरूप श्रीकृष्ण जे आहे ते या जगताचं अधिष्ठान आहे. ईश्वर रूप जे श्रीकृष्ण आहेत ते या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहेत. करता, हरता, भरता या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं असतं. आता जीव जो आहे त्याला ब्रह्मरूप व्हायचं आहे, पण ब्रह्मरूप होण्याच्या आड त्याच्या काय येत आहे तर देह मी आहे आणि जग सत्य आहे, ह्या ज्या दोन कल्पना त्यांनी अनंत जन्मापासून स्वतःच्या चित्तावर करून ठेवलेल्या आहेत, या दोन कल्पनांच्या बंधनामध्येच तो अडकून पडतो. त्याच कल्पना सत्य आहेत असं त्याला वाटतं आणि म्हणून तो स्वस्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. मग आता अशा जीवानी काय करायचं आहे तर ज्याला स्वरूपाचं अखंड अनुसंधान आहे असं जे ईश्वर नावाचं मधलं तत्व आहे त्याची उपासना करून त्याला ब्रह्मरूप होता येतं. कारण जीव जो आहे तो बंधनात अडकलेला आहे, ईश्वर जो आहे तो नित्यमुक्त आहे आणि ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते बंध मोक्षातीत आहे अशी शास्त्रांनी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. मग बंधनात अडकलेल्या जीवाला बंधनातून कायमस्वरूपी सुटलेल्या ईश्वराची उपासना केल्याशिवाय बंध मोक्षातीत ब्रह्माची ओळख होऊ शकत नाही. आणि म्हणून जीव नियम्य आहे, ईश्वर नियामक आहे आणि नियम्य असणाऱ्या जीवानी नियामक असणाऱ्या ईश्वराच्या आज्ञेचं पालन करत करत स्वतःच्या अंतःकरणाची शुद्धी केल्याशिवाय त्याला ब्रह्मरूप होता येत नाही. आणि म्हणून
या सर्व समग्र गोष्टीचं ज्ञान करून मला नेमकं काय करायचं आहे. सर्वज्ञ नावाचा एक शब्द आहे, त्यामध्ये ईश्वर सर्वज्ञ आहे आणि जीव अल्पज्ञ आहे अशी मांडणी आहे. आता ईश्वर सर्वज्ञ आहे आणि जीव अल्पज्ञ आहे. जीवाला ईश्वराची उपासना करून सर्वज्ञ व्हायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे. सर्वज्ञ शब्द म्हटलं की आपल्याला वाटतं की समोरच्याच्या मनात जे काही आहे ते ओळखणारा, त्याच्या खिशात किती पैसे आहेत त्या पैशांचे नंबर ओळखणारा, ह्या पद्धतीने भूत भविष्य जाणणारा असा जो कोणी आहे तो सर्वज्ञ आहे. तर इथं सर्वज्ञ शब्दाचा असा अर्थ नाही. आणि म्हणून आपण आपल्या श्री गुरूंकडे पाहताना सुद्धा सर्वज्ञ हा शब्द व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आणि सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आहे सर्व शब्द म्हणजे जग. आणि ह्या जगतामध्ये जो ज्ञानघन रूपाने सर्वत्र व्यापून राहिलेला आहे तो सर्वज्ञ. ह्या जगताच्या घडामोडी जो चालवतो त्याला जो जाणणारा आहे तो सर्वज्ञ. या दृष्टीने सर्वज्ञ कल्पना जी आहे ती आपण आपल्या चित्तातली स्वच्छ करून घ्यायची आहे. भगवंत या ठिकाणी म्हणतात, उत्पत्ती स्थिती लय कसं झालेलं आहे ते सांगताना आपल्या समोर शास्त्राची मांडणी आहे की निर्विकार निराकार असं ब्रह्म नावाचं एकच तत्व सुरुवातीला होतं. त्या ब्रह्माच्या मनात एकाएकी संकल्प उत्पन्न झाला की एकाकी न रमते, की एकट्याला आपल्याला करमत नाहीये. आणि म्हणून बहु व्हावे असा संकल्प ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी निर्माण झाला, आता अध्यारोपाची भाषा आहे ही, त्याच्या ठिकाणी ज्या वेळेला असा संकल्प निर्माण झाला त्यावेळेला पहिला जो संकल्प निर्माण झाला बहु व्हावे ते मूळ मायेचं स्वरूप आहे. या मूळ मायेतून नंतर गुणमाया तयार झाली. त्रिगुण विचाराच्या वेळेला आपण पाहिलं की गुणमाया म्हणजे काय, तर सत्व रज तम असं 3 गुणांनी युक्त असणारी जी गुणमाया ती निर्माण झाली. त्याच्यातून नंतर जडमाया निर्माण झाली. जडमायेतून 5 महाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ते निर्माण झाले. आणि मग 5 महाभूत आणि 3 गुण यांनी अष्टधा प्रकृती तयार झालेली आहे. आणि या अष्टधा प्रकृतीमध्ये जीव नावाचं तत्व या ठिकाणी कार्यरत असतं. तर या अष्टधा प्रकृतीमध्ये जे जीव नावाचं तत्व आहे ते कशाच्या सत्तेवर कार्यरत होते, तर चैतन्य नावाचं एक तत्व या संपूर्ण जगतामधल्या जड आणि चेतन अशा दोन्ही ठिकाणी पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे. पण चेतनाच्या ठिकाणी अंतःकरण नावाचं उपकरण असल्यामुळे त्या ठिकाणी चैतन्य अभिव्यक्त होतं आणि जडाच्या ठिकाणी अंतःकरण नावाचं उपकरण उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी ते व्यक्त होत नाही. मग सचेतन असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी ते व्यक्त होत असून सुद्धा जो त्याला ओळखू शकत नाही तो अज्ञानी राहतो. आणि जो त्याला ओळखतो तो मात्र नंतर सर्वज्ञ होतो, ब्रह्मज्ञ होतो. या पद्धतीचं वर्णन या ठिकाणी भगवंत म्हणतात की जे जग निर्माण झालेलं आहे, उपनिषदांची भाषाच त्या ठिकाणी आहे की त्यांनी आकाश निर्माण केलं आणि तो त्यामध्ये प्रविष्ट झाला. मग आकाश निर्माण केलं, त्यामध्ये प्रविष्ट झाला. त्यानंतर जे 5 महाभूत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा भगवंत प्रविष्ट झालेला आहे. मग जीव नावाचं जे तत्व तयार झालेलं आहे त्याही मध्ये भगवंत प्रविष्ट झालेला आहे. म्हणजे भगवंत सर्वत्र सदा समत्वानी व्यापून राहिलेला आहे. दृष्टांत दिलेला आहे या ठिकाणी भगवंतानी की कसा मी सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. तर एक हाराचा दृष्टांत दिलेला आहे की एखाद्या फुलांच्या माळेमध्ये फुलं जरी वेगळी वेगळी दिसत असले तरी त्या सगळ्या फुलांना ओवणारा दोरा जो आहे तो सर्व त्या हारामध्ये व्याप्त असतो. त्याप्रमाणे या संपूर्ण जडचेतन जगतामध्ये भगवंत नावाचं तत्व हे व्याप्त झालेलं आहे. सर्व जडचेतन असणाऱ्या गोष्टी एकत्र आणण्याचं काम, एकत्र ज्या ओवल्या गेलेल्या आहेत ते कशामध्ये, तर भगवत तत्वामध्ये ओवल्या गेलेले आहेत. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव या पद्धतीने इथं वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन करताना एक छान दृष्टांत दिलाय. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जगधरिले सभाय अभ्यंतरी. ते सोन्याचे वेगळे वेगळे असे मणी केलेले आहेत
आणि ते मणी ओवण्यासाठी एक सोन्याची तार केलेली आहे। आता सोन्याच्या तारेत सोन्याचे मणी ओवल्यावर ज्या पद्धतीने ते माळ तयार होते त्या पद्धतीने इथं संपूर्ण जग निर्माण झालेलं असलं तरी त्या जगाच्या आतमध्ये सबाह्य अभ्यंतरी कोण व्यापून आहे तर ईश्वर नावाचं तत्व जे आहे ते व्यापून उरलेलं आहे। आणि ती जी नजर आहे ती आम्ही विकसित केली पाहिजे। ही जी ज्ञानदृष्टी आहे ती ब्रह्मरूप होण्यासाठी आम्ही विकसित केली पाहिजे। एक छोटासा दृष्टांत व्यवहारातला आपण घेऊया। ती सोनाराची नजर कशी आम्ही कमवायची असते। माझ्या मुलाचं लग्न ठरलं त्यावेळेला जुने काही दागिने घेऊन PNG कडे मी गेली। आता जुने दागिने त्यांना मी एक एक दाखवत होते। हे गोठ आहेत, तोडे आहेत, पाटले आहेत, त्यांचं सगळ्यांचं त्यांना वजन करायला सांगत होते। हा चपलाहार आहे। त्या प्रत्येक गोष्टीचं वजन केलं त्यांनी। वजन केल्यानंतर एकूण किती वजनाचे दागिने भरले असं मी विचारल्यानंतर या संपूर्ण सोन्याचं वजन एवढं झालं असं त्यांनी उत्तर दिलं। एकाही अलंकाराचं नामरूपाचं त्यांनी वर्णन केलेलं नाही, तर ते सगळं मिळून एकच सोनं आहे आणि त्या सोन्याचं इतकं वजन झालं। मग आता त्या सोनाराची नजर नामरूपाकडे नव्हती तर कशाकडे होती? त्या नामरूप युक्त असणाऱ्या अलंकारातल्या सोन्यामध्ये पूर्णपणे त्यांची अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी व्यापलेली होती आणि त्यांना फक्त सोनं दिसत होतं आणि आपण मात्र अलंकार पाहत राहतो। मग आता सोनाराला जसं फक्त सोनं दिसतं तसं साधकाला सुद्धा सर्व ठिकाणी म्हणजे नामरूप अलंकार धारण केलेले जेवढे काही जीवात्मे आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी आम्हाला सुद्धा काय प्रतीत व्हायला पाहिजे तर भगवंतच त्या ठिकाणी आहे। आता माळेतला दोरा दिसत नाही, दिसतात ते फुलच दिसतात, पण माळेशिवाय ते दोऱ्याशिवाय ती माळ पूर्णपणे होऊ शकत नाही। त्या पद्धतीने इकडं की दिसताना आम्हाला नामरूपच दिसतात, दिसताना आम्हाला आधी त्यांचा स्वभावच जाणवतो, पण या सगळ्याच्या मागे एक चैतन्य नावाचं तत्व अखंड व्यापून आहे आणि त्याचा शोध घेणे याला साधना असे म्हणतात। तर भगवंताचा 10व्या अध्यायामध्ये आपल्या समोर भगवंतांनी त्याच्या अनेक विभूती सांगितलेल्या आहे की संपूर्ण जगतामध्ये जरी मी व्याप्त झालेला दिसत असलो तरी ज्या ठिकाणी माझं प्रकर्षाने अशी जाणीव होऊ शकते अशा काही विभूती त्यांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत। आणि त्याच पद्धतीच्या विभूती या 7व्या अध्यायापासूनच त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे। भगवंत म्हणतात की अर्जुना, स्थूल सूक्ष्म कुठलाही पदार्थ असू दे पण त्या सर्व पदार्थामध्ये एकमेव मीच पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे। माझ्यापेक्षा भिन्न, माझ्यापेक्षा वेगळं असं या जगतामध्ये काहीही कुठे सापडणार नाही। सर्वत्र सदा समत्वानी मीच पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे। कसा व्यापून राहिलेला आहे तर जसं माळेमध्ये दोरा व्यापून असतो त्या पद्धतीने मी सर्वत्र व्यापून राहिलेला आहे। पण आता या शिकवणुकीनुसार आम्ही काय बघायचं आहे तर वेगळे वेगळे नामरूप आमच्या समोर जरी दिसत असले तरी त्या नामरूपाच्या आतमध्ये एका परमेश्वराशिवाय दुसरं काहीही नाही असं सतत त्याचं अनुसंधान ठेवण्यासाठी या पद्धतीची मांडणी इथं आपल्या समोर आहे। मग भगवंत इथं म्हणतात की 4 वेदामध्ये जो प्रणव सांगितलेला आहे तो मीच आहे, म्हणजे ओंकार जो आहे तो मी आहे, पाण्यातला रस जो आहे तो मी आहे, चंद्राच्या ठिकाणचे जे चांदणे आहेत ते मी आहे, सूर्याचं जे तेज आहे ते मी आहे, बुद्धिमान लोकांच्या ठिकाणची जी बुद्धी आहे, जी तेजस्विता आहे ती मी आहे। आता इत्यादी पद्धतीने त्यांनी वर्णन केल्यानंतर आम्ही सर्वत्र त्याला पाहावं की नाही? पाहायला शिकलं पाहिजे, कारण तो सर्वत्र भरलेला आहे असं जेव्हा शास्त्र आमच्या समोर मांडणी करतं तेव्हा शास्त्रानुसारी बुद्धी करून आम्ही त्याचा सर्वत्र शोध घेतला पाहिजे। एकदा गोव्याला आम्ही आमच्या मुलासोबत गेलो होतो। आता मुलासोबत गोव्याला गेलेला असताना सुनबाई बरोबर, नातवंड बरोबर या सगळ्यांच्या सोबत गोवा ट्रिपला आम्ही गेलो होतो। त्या ठिकाणी समुद्रामध्ये जरा मध्यभागी जाऊन डॉल्फिन शो पाहूयात असं
मुलांनी आम्हाला सांगितलं आणि एका नावेमध्ये बसून आम्ही समुद्राच्या थोडं मध्यावर निघालेलो होतो. भर दुपारी 12ची वेळ होती. सुनेशी बोलताना मी सहज म्हटलंय, बघ वर किती छान सूर्यनारायण दिसतो आहे. ज्याच्यामधून आपली नाव चाललेली आहे त्याला अपोनारायण असं म्हणतात. आणि आता ज्याचा शो आपण पाहणार आहोत तो मत्स्य नारायण आहे. आता नारायण नावाचं तत्व सर्वत्र व्यापून आहे हे जर आपल्याला शास्त्राने शिकवलेलं आहे तर आपण त्या पद्धतीने त्याला पाहायला नको का? आता पूर्वीच्या काळी एक पद्धत होती पहा, स्वयंपाकाला सुरुवात करतानाच अग्नी त्या ठिकाणी पेटवला की पहिल्यांदा त्या अग्नीला नमस्कार करायचं. हा अग्नी नारायण आहे. त्यानंतर पाण्याशिवाय स्वयंपाक आपला कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे पाणी स्वयंपाकासाठी भरून ठेवलं की हे अपोनारायण आहे म्हणून त्याला नमस्कार करावा. त्यानंतर धान्याशिवाय स्वयंपाक होत नाही. धान्य त्या ठिकाणी एकत्र आणत असताना म्हणजे कुकर लावत असताना, डाळ त्या डब्यामध्ये घेत असताना, तांदूळ डब्यामध्ये घेत असताना धान्य लक्ष्मीचं स्मरण करावं. स्वयंपाक करत असताना अन्नपूर्णेचं पूर्णपणे स्मरण करावं. आणि वाढत असताना हे सगळे भगवंताचीच कोण आहेत ते ही सगळी भगवंताची लेकरं आहेत असं समजून जर आपण त्यांना ते वाढत राहिलो तर सहजच स्वयंपाक करता करता सुद्धा आपली पूर्ण अशी व्यापक उपासना होऊ शकते की नाही. मग सर्व ठिकाणी नारायण आहे असं जे काही आपल्याला भगवंत या ठिकाणी सांगत आहे त्यामध्ये आपल्या साधनेची दृष्टी विकसित करण्याचं सामर्थ्य आहे. पण आपण त्या पद्धतीने तिकडं पाहिलं पाहिजे. आता कितीतरी जीवन व्यतीत करत असताना आपल्याला बुद्धिमान लोक भेटतात. आपण शाळेत शिकत असतो तेव्हा आपल्यापेक्षा जास्ती बुद्धी असणारे, पहिला नंबर येणारे कितीतरी सहाध्यायी आपल्या समोर येतात. आता बुद्धीच्या ठिकाणचं तेज मी आहे असं ज्या वेळेला भगवंत बोलतात त्यावेळेला अशा बुद्धिमान असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे, बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तींकडे आम्ही भगवंताची विभूती म्हणून पाहावं का त्यांच्या बुद्धीचा आम्ही द्वेष करावा, राग करावा? राग आणि द्वेष जर आम्ही केला तर आमच्या चित्तामध्ये द्वैत निर्मिती होते. आणि जिथं जिथं असं बुद्धिवान लोक दिसते आपल्या समोर पद्धत आहे पहा, जिथं जिथं मोठे मोठे कार्यक्रम होतात किंवा भागवत यज्ञ भागवत केलं जातं त्या ठिकाणी विद्वत पूजा करण्याची एक पद्धत आहे. कशासाठी ही विद्वत पूजा करायची आहे तर जिथं जिथं बुद्धीची तेजस्विता आहे तिथं तिथं भगवंत प्रगट झालेला असतो. कारण बुद्धी देणे भगवंताचे असं समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मग जिथं जिथं बुद्धिमान लोक दिसतील तिथं तिथं त्यांना शरण जाऊन त्यांच्या जवळच्या चांगल्या गोष्टी शिकाव्यात का त्यांचा रागद्वेष करावा ह्या पद्धतीने आपणच आपल्या ठिकाणी विचार करायला हवा. मग तेजस्वी लोकांचे तेज आहे. आता तेजस्वी म्हटल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये एक फार पूर्वीपासून असलेले एक चित्र डोळ्यासमोर येतं की कुठल्या तरी महाराजांचा फोटो आहे, त्यांच्या डोक्याच्या मस्तकाच्या भोवती असं तेजोवलय काढलेलं आहे आणि असा तेजस्वी असं आपल्याला वाटतं. पण अनेक लोकसंग्रह करण्याचं सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे, ज्याच्या वाणीमध्ये भरपूर लोकसंग्रह करण्याचं सामर्थ्य आहे त्याला या ठिकाणी तेजस्वी असं म्हणतात. आता असं तेज कुठंतरी दिसणं वगैरे मग आपणही त्याच कल्पनेमध्ये अडकून पडतो आणि ध्यानाला बसलं की असंच काहीतरी व्हावं असं आपल्याला वाटत राहतं. तर असं न करता या ठिकाणी तेजस्विता म्हणजे नेमकं काय आहे तर वाणीमध्ये सामर्थ्य आहे, बुद्धीमध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर ज्याच्या ठिकाणी लोकसंग्रह झालेला आहे म्हणजे त्याच्या त्या बुद्धीच्या तेजामुळे अनेक लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला आहे त्याला या ठिकाणी तेजस्वी असं म्हटलेलं आहे. आणि असे तेजस्वी जिथं जिथं दिसतील तिथं तिथं तुम्ही आम्ही काय झालं पाहिजे तर नम्र झालं पाहिजे. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती असं सहजच आपल्या समोर मांडणी आहे. आणि हे सगळं भगवंतापासून झालेलं आहे. म्हणून ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे या पद्धतीने ती साधना तुम्हाला आम्हाला करता येईल. कारण अनेक गोष्टी आपल्याला नामरूपाने नटलेल्या जरी दिसत असल्या तरी त्या सगळ्या रंगलेल्या विविधतेमध्ये एका भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही. आता पावसाळा सुरू झाले की कास पठार नावाचं जे पठार आहे त्या ठिकाणी विविध रंगाचे फुलं
आपल्याला दिसतात। आता विविध रंगांनी भरलेले जरी ते दिसत असले तरी एका फुलाशिवाय त्यात दुसरं काही आहे का? तसं कितीही विविधतेने भरलेलं जग दिसत असलं तरी त्यामध्ये एका ईश्वर तत्वाशिवाय दुसरं काहीही नाही, असा दृष्टिकोन विकसित करणे याला साधना असं म्हणतात। आणि ती साधना करायला तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे। या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे की कितीदा आता पहा, कोरोनाच्या बाबतीत आपल्याला सातत्याने सांगितलं जातं की गरम पाणी प्या, काढे प्या, म्हणजे सतत द्रव पदार्थ आपण घेतले पाहिजेत अशी मांडणी आहे। आता द्रव पदार्थ घेताना त्यामध्ये पाणी असतंच आणि जिथं जिथं पाणी आहे तिथं तिथं भगवंत आहे असं लक्षात ठेवलं तर काढे पितानाही भगवंताचं स्मरण होईल, गरम पाणी पितानाही भगवंताचं स्मरण होईल, ब्लॅक टी घेताना सुद्धा आपल्याला भगवंताचं स्मरण होत राहील। जिथं जिथं आपल्याला तेजस्विता दिसेल, उजेड दिसेल, दिव्यांची काय म्हणतात आतषबाजी दिसेल, त्या सर्व ठिकाणी ही तेजस्विता कुठून आलेली आहे? तर भगवंताकडून आलेली आहे। या दृष्टीने आपण पाहिलं तर या विविधतेमध्ये सुद्धा एकत्वाने नांदणारा भगवंत दिसायला अजिबात हरकत नाही। फूल एखादं हुंगत असताना सुगंध आपल्याला येईल, सुगंध हे सुद्धा भगवंताचं रूप आहे। या पद्धतीने आपल्याला भगवंताचं स्मरण ठेवण्याची व्यवस्था ही या 7व्या अध्यायात काही विभूती सांगून भगवंतांनी आपल्या समोर करून ठेवलेली आहे। पण भगवंत पुढे आपल्याशी बोलताना म्हणतात की असं जरी सर्वत्र सदा समत्वाने मी व्यापून आहे आणि गुरु रूपाने प्रत्येक वेळेला समोर येऊन हे जरी मी तुम्हाला समजून सांगत असलो तरी सुद्धा मला ओळखण्याचं सामर्थ्य जे आहे ते सामान्य जीवाच्या ठिकाणी अजिबात नाही। आणि ह्याचं कारण काय आहे तर दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ते, की माझी ही जी गुणमयी माया आहे, जी आपण पाहतो मूळ माया, गुण माया, जड माया, ह्या तिन्ही माया ओलांडून भगवत स्वरूपाशी एकरूप होणं हे अत्यंत कठीण असं आहे। आणि ही कठीणता दूर करण्यासाठी तर आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहोत। सुरुवातीलाच आपण पाहिलंय की भगवद्गीतेचा अभ्यास आपण कशासाठी करतोय तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे गती देण्याचं काम हा भगवद्गीतेचा अभ्यास आपल्याला करायला शिकवतो। आणि त्या पद्धतीने की या मायेला ओलांडायचं कसं आहे, खूप छान एक दृष्टांत परमपूज्य मंदाताई नेहमी सांगतात की ज्याच्या स्वाधीन माया आहे त्याचं स्मरण करा म्हणजे मायेला ओलांडता येतं। एक उदाहरण सांगतात त्या की एक श्रीमंत असे दादासाहेब आहे। त्या दादासाहेबांची श्रीमंती, मोठा बंगला आहे, मागचं पुढचं अंगण आहे, दारासमोर 4 व्हीलर आहे, हे सगळं आहे। त्याच्या जोडीला त्यांच्या घरामध्ये एक ऑल्सेशियन कुत्रा आहे। इथे श्रीमंती त्यांची पूर्ण झालेली आहे की त्या ठिकाणी ते कुत्रा सुद्धा आहे। मग आता त्या दादासाहेबांना जर आपण भेटायला गेलो तर पहिल्यांदा आपलं स्वागत त्या ठिकाणी कोण करतं तर जे समोर असलेला कुत्रा आहे तो आपलं पहिलं स्वागत करतो आणि जोर जोरात भुंकायला सुरुवात करतो। फाटकाला दुसरा कोणाचाही हात लागला तर तो भुंकायला सुरुवात करतो। आता तो जोर जोरात भुंकायला लागल्यानंतर बाहेर कोणीतरी आलेले आहे अशी वर्दी आतल्या लोकांना मिळते आणि तिथले दादासाहेब बाहेर येऊन पाहतात की कोण आलेलं आहे। मग आता जे आलेलं आहे त्यांना आत यायचं असेल तर त्यांचा प्रतिबंध मधला कुठला आहे तर हे कुत्र आणि त्याची भीती हा मोठा प्रतिबंध आहे। आता या कुत्र्याला बाजूला करण्याचं सामर्थ्य भेटायला आलेल्या माणसामध्ये आहे का तर अजिबात नाही आहे, कारण ते कुत्र त्या माणसांचं नाहीये। मग ते कोणाचं आहे तर ते दादासाहेबांचं आहे। मग ते कुत्र कोणाची आज्ञा पालन करणार आहे त्या दादासाहेबांची आज्ञा पालन करणार आहे। त्या दादासाहेबांनी नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि खून केली की तू तुझ्या जागेवर जा तर ते लगेच त्याच्या जागेवर जाऊन बसतं आणि मग तो गृहस्थ जो कोणी आहे तो दादासाहेबांना भेटायला आत येतो। आता या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे की कुत्र कोणाच्या आज्ञेत आहे, ज्याने त्यांना पाळलेलं आहे, जो त्यांना रोज खाऊ पिऊ घालतो त्याच्या आज्ञेमध्ये ते असतं। मग आता ही माया कोणाची आहे तर माया ईश्वराची आहे। मग ईश्वराची माया जी आहे
त्या मायेचा प्रतिबंध जर आम्हाला ओलांडायचा असेल, दूर करायचा असेल, तर या ठिकाणी जसं त्यांनी दादासाहेब म्हणून हाक मारली, दादासाहेब बाहेर आले आणि कुत्र्याला त्यांनी आत पाठवलं, तसं सतत नामानुसंधान आम्ही टिकवलं तर तो परमेश्वर कधीतरी बाहेर येईल आणि मग त्या मायेला काय करेल तर आत जायला सांगेल, म्हणजे आपल्यापासून निवृत्त होण्यासाठी ईश्वराची कृपा जी आहे ती आपल्याला लाभेल. मग ह्या पद्धतीने की माया कोणाच्या स्वाधीन आहे? जीव मायेच्या अधीन आहे आणि ईश्वराच्या माया स्वाधीन आहे. मग ज्याच्या स्वाधीन ती आहे त्या ईश्वराचं अखंड नामस्मरण करून जर त्याची कृपा आम्ही संपादन केली तरच ही माया आम्ही तरू शकतो. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, असं ज्ञानेश्वरीमध्ये उत्तर आहे की ही माया नदी तरून जाण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? तर जे सर्व भावाने भगवंताचं भजन करतात त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि भगवंताचं भजन न करता जे राहतात त्यांना मात्र ही माया अत्यंत त्रास देते. मायेचे दोन प्रकार शास्त्राने आपल्या समोर ठेवलेले आहेत. एकाला संवादी माया असं म्हणतात, एकाला विसंवादी माया असं म्हणतात. विसंवादी माया म्हणजे जी आम्हाला प्रपंचामध्ये गुंतवून ठेवते तिला विसंवादी माया म्हणतात, आणि जी आम्हाला साधना करण्यासाठी प्रवृत्त करते तिला संवादी असं म्हणतात. या मायेच्या दोन शक्ती आहेत, एक मोह शक्ती आहे, एक ज्ञान शक्ती आहे. तिची मोह शक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला या सगळ्या नश्वर असणाऱ्या अनित्य असणाऱ्या या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, या देहासक्तीमध्ये पूर्णपणे अडकवून ठेवणारी आहे. आणि तिची जी ज्ञानशक्ती आहे ती मात्र आम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाणारी आहे. मग आता ईश्वरापर्यंत घेऊन जाणारी जी ज्ञानशक्ती आहे त्या ज्ञानशक्तीला हाताशी धरावं आणि ईश्वराचं अनुसंधान ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. चित्तामध्ये जोपर्यंत विवेकाची जागृती होत नाही तोपर्यंत आमची साधना पूर्ण होऊ शकत नाही. आता भगवंताचं भजन कोण करतात आणि कोण करत नाही? तर जे शरीरामध्ये रमणारे, असुषु इति रमते असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, जे या शरीरामध्ये रममाण होऊन राहणारे आहेत, जे या प्रपंचामध्येच अडकून पडलेले आहेत, ते भगवंताचं भजन करू शकत नाहीत. पण ज्यांच्या चित्तामध्ये थोडीशी विवेक बुद्धी जागृत झालेली आहे की अनावर माया जी आहे, समर्थांनी सुद्धा वर्णन केले, अचपळ मन माझे नावरे आवरिता, की ह्या मनरूपाने जी माया माझ्या आतमध्ये शिरलेली आहे ती माझी मला आवरता येणे शक्य नाही. मग ती आवरण्याचं सामर्थ्य कोणाजवळ आहे? तर रामरायाजवळ आहे. मग रामरायाला प्रार्थना आहे. खूप सुंदर एक समर्थांचा अभंग आहे मनाच्या संदर्भामध्ये, आणि ते रामरायाला प्रार्थना करतात की हे अत्यंत चंचल असणारं जे माझं मन आहे त्या मनाला आवर घालण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्याजवळ आहे, आणि ते सामर्थ्य वापरण्यासाठी तुला केव्हा माझ्यावर कृपा निर्माण होईल? तर ज्या वेळेला मी सतत तुझ्या अनुसंधानात राहील त्यावेळेला. मग अचपळ असणारं हे जे मन आहे त्या आवरण्याची सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला सतत साध घातली पाहिजे, म्हणजे नामानुसंधान करून त्याचं सतत स्मरण केलं पाहिजे. आता माया आणि मायेची अभिव्यक्ती ह्या सर्व गोष्टी ओळखणं हे सुद्धा विवेकानेच होऊ शकतं. आता तुकाराम महाराजांनी तर या मायेचं वर्णन करताना काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण म्हणतो त्याची माया अत्यंत सूक्ष्म आहे. माया नावाचं तत्व खरोखरीच सूक्ष्म आहे, पण त्या सूक्ष्म असणाऱ्या माया तत्वाचे परिणाम ते आमच्या स्वभावाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतात. मग त्या मायेचं स्वरूप काय आहे? तर काम क्रोध तृष्णा लोभ हे सगळं मायेचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि हे जर सगळं माझ्या स्वभावामध्ये दडून बसलेलं असेल तर मला माया ओलांडून जायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर माझ्या स्वभावामधले हे जे दुर्गुण आहेत, हे जे विकार आहेत, ते विकार हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. आपल्या समोर छान इथं दिलेलं आहे की अचेतन माया ज्या चेतन तत्वाच्या स्वाधीन आहे त्याला ओळखून तद्रूप झाले तरच मायेचा प्रभाव नगण्य होतो.
आता माया नावाचं म्हणजे 5 महाभूत त्यांनी बनलेलं शरीर हे सगळं अचेतन आहे. पण अचेतन असणाऱ्या या सर्व गोष्टींना वापरण्याचं सामर्थ्य सचेतन असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी आहे. मग सचेतन असणाऱ्या जीवानी केवल चेतन असणारा जो भगवंत आहे त्याचं अखंड स्मरण केलं तर हे अचेतन असणारी माया आवरली जाऊ शकते. आणि ती आवरली गेली, तिचा प्रतिबंध दूर झाला तरच आम्हाला त्या भगवत तत्वापर्यंत पोहोचता येतं. आणि म्हणून मी शरीर आहे, जग सत्य आहे, प्रपंचामध्ये सुख ठेवलेलं आहे इत्यादी कल्पना अनेक जन्मापासून माझ्या आतमध्ये रुजलेल्या जरी असल्या तरी त्या सगळ्या काढून टाकणे ह्यालाच मायेचा निराश करणे असं म्हणतात. कितीही मला ते तसं वाटत असलं तरी सत्य काय आहे ते सांगण्याचं काम संत, संतांचे ग्रंथ आणि शास्त्र करत असतात. आणि डॉक्टर काका आत्ताच गुरुपौर्णिमेच्या वेळेला त्यांनी जे प्रवचन केलं त्यामध्ये जीवभाव नाहीसा होण्यासाठी शास्त्राभिमुख विचार करायला शिकलं पाहिजे. शास्त्राभिमुख विचार जे आहेत ते जीवनामध्ये उतरवणे, जीवनाभिमुख करणे आणि त्या पद्धतीने स्वतःचं जीवन पूर्ण साधनेमध्ये व्यतीत करणे अशी जीवनाची घडी बसवल्याशिवाय जीवभाव नाहीसा होणार नाही. आणि जीवभाव नाहीसा करणे ह्यालाच ही माया नदी तरुण नेणे असं म्हणतात. मग सर्व भावे मज भजले अशी या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे. आता कोण माझं भजन करतात ते या ठिकाणी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आपण परमार्थ आणि विज्ञान या ग्रंथामध्ये माणसाचे 4 प्रकार पाहत असताना ओझरता एक उल्लेख केलेला होता की भक्तांचे सुद्धा 4 प्रकार आहेत. आणि ते भक्तांचे 4 प्रकार जे आहेत ते या ठिकाणी आपल्या समोर 16व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. की 4 प्रकारचे माझे भक्त आहेत असं भगवंत म्हणतात की या मायेतून तरुण जाण्यासाठी जे भक्ती करतात ते माझे भक्त किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी. आर्त भक्त म्हणजे काय आहे तर दुःखाने तळमळणारे, खूप मोठं संकट आल्यानंतर जे दुःखाने तळमळणारे. पण आता दुःखाने तळमळणारे प्रत्येक जणच भगवंताला साथ घालतात असं नाही. कोणाला आपलं कुटुंबच आधार वाटतं, कोणाला आपल्या जवळचा पैसा आधार वाटतो, कोणाला डॉक्टरच आधार वाटतात. मग ते भगवंताला साथ घालतात असं होत नाही. पण आर्त असणारे, दुःखी असणारे जे भक्त आहेत ते ज्या वेळेला आर्ततेने भगवंताला साथ घालतात बाकी सर्वांचा नाद सोडून त्यावेळेला भगवंत नक्की त्यांच्यासाठी त्या ठिकाणी प्रगट होतो. त्या आर्त भक्ताचं उदाहरण म्हणून आपल्या समोर द्रौपदीचं उदाहरण आहे. वस्त्रहरणाच्या वेळेला तिने भगवंताला घातलेली साथ आधी सगळ्यांचा आधार मानत होती. पण सगळेजण ज्या वेळेला तकलादू आधार आहेत हे तिच्या लक्षात आलं त्यावेळेला सगळ्यांचा नाद सोडून फक्त तिने कृष्णाचा धावा केला. आणि त्यावेळेला कृष्ण त्या ठिकाणी पूर्णपणे तिच्या मदतीला धावून आलेला आहे. मग आर्तभक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर द्रौपदी आहे. आणि गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मगरीने त्याचा पाय धरून ठेवल्यानंतर त्याने आर्ततेने कोणाला हाक मारलेली आहे तर भगवंताला हाक मारलेली आहे. त्यानंतर अर्थार्थी भक्त. आता रावणाच्या वगैरे सगळ्यांच्या किंवा राजे लोकांच्या ज्या वेळेला आपण उपासना पाहतो भागवतामध्ये त्यावेळेला सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे प्राप्त करण्यासाठी म्हणून ज्या उपासना केलेल्या असतात तेही माझेच भक्त आहेत असं भगवंत म्हणतात. कोणी कुठल्याही पद्धतीने माझी उपासना केली तरी जो जे वांछिल तो ते लाहो ह्या पद्धतीने मी त्याला ते देत राहतो. त्याची श्रद्धा त्या देवतेवरची दृढ करतो. त्यांना वाटतं हे सगळं मला माझ्या देवतेने दिलं पण या सगळ्या देवतांच्या शक्ती मिळून मी ईश्वर नावाचं तत्व आहे म्हणून देणारा जो आहे तो मीच एकटा ईश्वर आहे. भगवंत म्हणतात हे अर्थार्थी भक्त की जे सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठेसाठीच फक्त माझी उपासना करतात. मग हिरण्यकश्यपू आहे, रावण आहे ह्या पद्धतीने. त्यानंतर जिज्ञासू. जनक हा जिज्ञासू भक्त होता भगवंताचा की सतत दरबारामध्ये तो
सगळ्या विद्वत लोकांना बोलवायचा आणि अध्यात्म चर्चा सातत्याने त्याच्या दरबारामध्ये चाललेली असायची। धर्मसभेचं आयोजन करून सतत भगवंत, माया, ईश्वर या तत्वाविषयीची जिज्ञासा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत असे। मग असे जे जिज्ञासू आहे की माझं स्वरूप जाणण्याचे तेही मला तितकेच प्रिय आहेत। आणि त्यानंतर ज्ञानी भक्त, सगळ्यात श्रेष्ठ भक्त, सगळ्यात माझ्या आवडीचा भक्त कोण आहे असं भगवंत या ठिकाणी सांगत आहे की भगवंत म्हणतात हे चारही जण कसे आहेत, एक दुःखाने तळमळणारा आहे, दुसरा जो आहे संपत्ती यशादी हवा असणारा आहे, तिसरा जो आहे तो मला जाणू पाहणारा आहे आणि चौथा जो आहे तो मला जाणणारा आहे। जनी जाणता भक्त होऊन राहे असं समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्या समोर मांडणी करतात की भगवंताला जाणून त्याच्याशी एकरूप होऊन परत उर्वरित आयुष्य त्याच्या भक्तीमध्ये व्यतीत करणारा जो आहे त्याला ज्ञानी भक्त असं म्हटलेलं आहे। भगवंत म्हणतात की येन केन प्रकारेन इतर ठिकाणी तोंड न वेंगाडता ज्या वेळेला अर्थ असू दे, अर्थार्थी असू दे किंवा जिज्ञासू असू दे यांना माझंच अनुसंधान असतं, म्हणून हे सगळेच भक्त मला प्रिय आहेत कारण ते माझ्या अनुसंधानामध्येच राहतात। पण सगळ्यात जास्त माझ्या आवडीचा जर कुठला भक्त असेल तर तो भक्त म्हणजे ज्ञानी भक्त। तया ते मी माथा मुकुट करी या पद्धतीने ज्ञानेश्वरी मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की हा भक्त कसा आहे तर त्यांनी स्वतःचं स्वरूप, माझं स्वरूप पूर्णपणे जाणून ते एकच आहे हेही त्याला पटलेलं आहे, निसंशय रीतीने त्याला त्याचं ज्ञान झालेलं आहे आणि हे संपूर्ण जग सुद्धा म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय या दोन्हीचाही अभ्यास त्याचा पूर्ण झालेला आहे आणि संपूर्ण जग जे आहे ते त्याला कसं दिसत आहे तर बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा। भगवंत या ठिकाणी म्हणतात अनेक जन्मांचं शुद्ध पुण्य ज्याच्या गाठीला असेल अशाच एखाद्या थोर महात्म्याला समग्र असं माझं स्वरूप लक्षात येतं, माझ्याशी तो ऐक्य पावतो आणि ऐक्य पावल्यानंतर सुद्धा उर्वरित जे त्याचं आयुष्य प्रारब्धाने शिल्लक राहिलेलं असतं त्यामध्ये सुद्धा तो अत्यंत आवडीने माझ्या सगुणाची उपासना करत राहतो, माझं भजन करत राहतो आणि सर्वत्र मला पाहतो असा जो भक्त आहे तो अत्यंत दुर्लभ आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे। आणि ह्या पद्धतीची भक्ती आपल्या समोर सगळ्या संतांनी त्यांच्या अभंगातून पूर्णपणे त्यांना ज्ञान झाल्याचं आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे। नभी वावरे जो अनुरेणुकाही रीता ठावया राघवे वीण नाही असं समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी म्हणतात। त्यांना राघव सर्वत्र दिसत होता, राम सर्वत्र दिसत होता, आता वाच्यार्थाने जो राघव आहे तो लक्षार्थाने या ठिकाणी ब्रह्म आहे। भरला घनदाट हरी दिसे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। इथला हरी जो आहे तो सुद्धा लक्षार्थाने ब्रह्म आहे। त्रिभुवन संचले विठ्ठले का असं तुकाराम महाराज म्हणतात। या ठिकाणचा विठ्ठल जो आहे तो सुद्धा लक्षार्थाने ब्रह्मच आहे। उपासनेसाठी त्यांनी वेगळा देवता निवडलेली असली तरी सुद्धा जी देवता निवडलेली आहे ती ब्रह्मरूपच आहे आणि ती एकदेशी नसून ती सर्वत्र सदा समत्वाने व्यापून राहिलेली आहे असा भाव त्यांच्या ठिकाणी दृढ झालेला आहे। आणि हा भाव दृढ होण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर या श्लोकामध्ये त्याचं उत्तर आहे की अनेक जन्मांपासून शुद्ध पुण्य जे आहे ते त्यांच्या गाठी या ठिकाणी आहे। 3 प्रकारचे आपण पीक काढू शकतो असं डॉक्टर काका नेहमी सांगतात। या देहाच्या माध्यमातून या देहाला शेत असं म्हणतात, शरीर असं म्हणतात, क्षेत्र असं म्हणतात आणि त्याच्या आतमध्ये 3 प्रकारचं पीक निघू शकतं। एक आहे सकाम पुण्य, दुसरं आहे शुद्ध पुण्य आणि तिसरं आहे या 3 पिकापैकी कुठलं पीक आम्हाला काय कुठपर्यंत घेऊन जाणार आहे तर सकाम पुण्य जे आहे ते आम्हाला स्वर्ग लोकापर्यंत नेणार आहे, पापात्मक पाप जे आहे ते आम्हाला नरकामध्ये ढकलणार आहे आणि शुद्ध पुण्य जे आहे ते शुद्ध पुण्य गाठी पडल्यानंतर मात्र
भगवंताशी ऐक्य साधण्याचा योग त्या ठिकाणी प्राप्त होऊन जातो. म्हणून ज्ञानी भक्त जो आहे तो कसा आहे तर तो मला अत्यंत प्रिय आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात की व्यतिरेकी भक्तीनंतर अन्वयी भक्ती साधने देवाला अत्यंत प्रिय आहे. व्यतिरेक भक्ती म्हणजे सर्व गोष्टी बाजूला करत करत त्या परमात्म्याचा शोध घेणे, याला व्यतिरेकी भक्ती असं म्हणतात. आणि ही भक्ती साध्य झाल्यानंतर जे तत्व आपल्या देहाच्या आतमध्ये व्यापून राहिलेलं आहे तेच तत्व इतर जीवांच्या आतमध्ये सुद्धा तेवढं तितकं तसंच व्यापून आहे असं लक्षात येऊन त्या दृष्टीने जगताकडे बघण्याची कला, याला अन्वयाचा दृष्टिकोन असं म्हणतात. आणि अशा पद्धतीचा दृष्टिकोन ज्याच्या चित्तामध्ये पूर्णपणे विकसित होतो तो भक्त जो आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. मग बाकीचे भक्त प्रिय नाहीत का? तेही सगळे प्रिय आहेत, पण माझ्याशी एकरूप होणारा आणि एकरूप होऊन माझं भजन करणारा असा जो भक्त आहे तो अत्यंत प्रिय आहे. आणि अशी भक्ती जर साधायची असेल तर अव्यभिचारी भक्ती जी आहे त्या पद्धतीची भक्ती करावी लागती. म्हणून पुढचे काही श्लोक जे आहे ते व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती ह्या गोष्टी समजून सांगणारे असे श्लोक आहेत, ते आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.